आता मी तुम्हाला 13 उंची आणि 32 छातीचं ब्लाऊजचं कटिंग दाखवणार आहे. आता बघा, आपले 13 उंची आहे आणि 1 इंच मी शिलाई मारण्यासाठी घेतलेलं आहे. छाती 32 आहे, 32चा 8 इंच अधिक शिलाईसाठी 2 इंच आपण ड्रॉ करून घेऊ. त्याच्यानंतर आपलं शोल्डर आहे 5. डीप गळा असल्यामुळे आपण शोल्डर 5च घेतोय. गळ्याप्रमाणे शोल्डर बदलतं. गळा रुंदी आपण 2 घेतोय. गळा उंची 10. खालच्या बाजूला आपण 2.5 इंच रुंदाई घेतो. त्यानंतर आपण आकार काढून घेऊ सगळ्यांचा. पाव इंच गळ्याकडल्या बाजूला लाईन मारून घेणे. त्याच्यानंतर आपण मुंडाखून घेऊ. 32, 28, 30, 32 छातीला 5.5 इंच मुंडाखून घ्यायची. त्यानंतर 1 इंचावर इथे खूप करून घेऊ. आकार देऊ. आता कमर 27 आहे. 27चा 4था 5.5 अधिक टक्ससाठी 1 इंच आणि 3 इंच शिलाईसाठी म्हणजे बरोबर आहे. प्रत्येक ब्लाऊजला पाठीमागच्या भागाला 1 इंच वाढवायला लागतं, पुढच्या बाजूला 2 इंच वाढवायला लागतं. तर आपली उंची आहे 13 अधिक 2 इंच 15 आहे. छातीचा 4था 8 अधिक 3 इंच 9.5 लाईन मारून. आता इथं आपल्याला गळा रुंदी 2.5 ठेवायची आहे. पुढच्या भागाला मध्ये सेंटरला 3, दाखवली 5.5. जशी पाठीमागे आपण घेतो तशीच लाईन मारून घ्यायची. गळा उंची आपल्या आवडीप्रमाणे. इथे पण 2.5, वरती पण 2.5. गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे. मुंडाखोलीला पण आकार देऊन गळ्याच्या बाजूला 5 इंच क्रॉस लाईन मारून घ्यायची. त्यानंतर आपण योगपट्टी घेतोय. काच बटनकडल्या बाजूला 4 इंच, कमरेकडल्या बाजूला 3 इंच. लाईन मारून घेऊन योगपट्टीचा आकार काढून. आता आपण 4 टक्स ब्लाऊज कटिंग करतोय. त्याप्रमाणे इथे 4 इंच, वरती 2.5 इंचावर. ही टक्स 1 इंचाची आहे. ह्या बाजूला 1 इंच, ह्या बाजूला 1 इंच.
मध्य काढला तरी चालतो. 6.5चा मध्य 3.25. अंदाजे 4.5वर लाईन मारायची आहे. त्या दोघांचा मधला अंतर 1.5 इंचाचा राहायला पाहिजे. आता गळ्याकडल्या बाजूला पण मध्य काढायचं आहे. 5चा मध्य 2.5 इंच येतो. इथून इथे 2.5 इंच घ्यायचं. या दोघांचा मध्य पण 1.5 इंच राहायला पाहिजे. हा 2.5 इंचावर आपण टक्स घेऊ. उंची कमी असल्यामुळे 2.5 इंच येणार. ब्लाऊजच्या मापाप्रमाणे कमी जास्त होऊ शकतो. आता 4ही टक्सच्या मध्येचं अंतर बघितलं तर 1.5 इंच असेल. हे टक्स आहेत ते 1.5 इंचाचे आहेत. अशा पद्धतीने आपण पुढच्या 4 टक्स ब्लाऊजचं कटिंग करतोय. ही आहे योगपट्टी. हा पुढील भाग आहे. हा पाठीमागे. तर आपण मार्किंगप्रमाणे 4 टक्स ब्लाऊजचं कटिंग करतो. पाठीमागील पुढील भागाचं कटिंग झालेलं आहे. आपण आता हाताचं कटिंग करू. हाताची उंची आहे 5. खालील दुमडपट्टीसाठी 1.5 इंच आपण जास्त घेतलंय. हाताची रुंदी आपण छातीचा 4था भाग घेतोय. हात उंची कमी असल्यामुळं या बाजूला आपण 2.5 इंच घेतोय फक्त. इथे आपण 1 इंच घेतली. ह्याचं आपण लाईन मारून घ्या. सरळ लाईन मारून घेणे. त्याच्यानंतर आपण 1.5 इंचावर इथे शिलाई मार्जिनसाठी खूण करून घेऊ. त्यानंतर आपण इथे ह्याचा मध्य काढून घेऊ. 5.5चा मध्य. 3ला एक लाईन कमी येतो. त्याच्यावर 1/2 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं. आणि नंतर असं काढून लाईन काढून त्यानंतर आपण दंडघेराचा अर्धा 12 दंडघेर आहे. अर्धा 6 अधिक शिलाईसाठी 1.5 इंच घेतलं. मार्किंग करून घ्यायची आणि अशी खूण करून घ्यायची. आता आपण सोप्या पद्धतीनं मासला कसा काढायचा तो मी तुम्हाला सांगणार आहे त्या पद्धतीनं आपण पहिला हाताचं कटिंग करून घेऊ. खूण करून घ्यायची. इथे 1.5 इंचाला पण आपण खूण करून घेतली. त्यानंतर आपण हा पीस
सरकून घ्यायचा, खाली इथे बरोबर आला पाहिजे 1.5 इंचच्या खुणेपर्यंत. आणि नंतर आपण हा सेम असा पीस असं लाईन मारून घ्यायचं. आता बघा आपण हा बरोबर माशाचा आकार आलेला आहे. हाताचा आकार हा अगदी सोप्या पद्धतीने आहे, त्यामुळे आम्ही हाच वापरतो.